घराबाहेर उभारलेली गुढी ही विजयाचं, आनंदाचं, मांगल्याचं आणि सौंदर्याचं प्रतीक असतं. आपण थोडक्यात याबद्दल जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी विजया. माझ्या विजयाच कवडसा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या म्हणजेच मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरी केला जातो. या दिवसापासून नवीन वर्ष चालू होतं, तसेच नवीन कामांची सुरुवातही केली जाते. या दिवशी घराबाहेर छानशी रांगोळी काढली जाते. गुढीला साडी, चोळी, पीस बांधून जणू सौंदर्याचं प्रतीकच प्रकट होते की काय असं दिसतं. नंतर त्यावर सौभाग्याचा व मांगल्याचा तांब्याचा कलश बांधला जातो. लिंबाची ढाळी जणू कटू आठवणी विसरायला सांगतात, तर साखरेची माळ गोड आठवणी जपायला सांगते. फुलांचा हार घालून व तांब्यावर स्वस्तिक काढून नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत केलं जातं. गुढी उभारून त्याची मनोभावे पूजा केली जाते. याच दिवशी रावणाला मारून राम अयोध्येत परत आला होता, म्हणून हे विजयाचं व उत्साहाचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येकाच्या जीवनात असाच उत्साह आणि विजय प्राप्त हो अशी प्रार्थना केली जाते. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, या गुढीच्या पूजनानंतर एक प्रसाद वाटला जातो, जो कडुलिंबाची पाने, गूळ, चणा डाळ आणि ओलं खोबरं हे छान मिक्स करून तो प्रसाद म्हणून सगळ्यांना दिला जातो. हा प्रसाद का दिला जातो? कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातली उष्णता वाढते, वातावरणातली उष्णता वाढते आणि या उष्णतेमध्ये आपल्या शरीराचा समतोल साधण्यासाठी, शरीरामध्ये गारवा निर्माण करण्यासाठी म्हणून हा प्रसाद दिला जातो. ज्या लिंबाच्या पानांनी आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो, हेच त्याचं कारण असतं आणि म्हणून हा प्रसाद सगळे सेवन करतात. हा उत्साह, आनंद आणि प्रेम आपण आपल्या कुटुंबासोबत शेअर करत असतो. पूर्ण घर उत्साहानं आणि आनंदानं उजळून निघतं. त्यानंतर गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घरातील सर्वजण आनंदाने एकत्र भोजन करतात. मंडळी, गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी पहिला मुहूर्त आहे. असंही म्हटलं जातं की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस विशेष भाग्याचा समजला जातो. आपण किती नशीबवान आहोत की या सृष्टीमध्ये आपण जन्माला आलो आणि पूर्ण आनंद उपभोगतोय. या सृष्टीने दिलेल्या सर्व गोष्टींचा आपण उपभोग घेतोय. म्हणूनच आपण ब्रह्मदेवाकडे साकडे घालूया की माझं कुटुंब, माझा संसार आणि ही सृष्टी निरंतर अशीच सुखी ठेव. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावो हीच प्रार्थना. धन्यवाद.